ना नो पार्किंगचा बोर्ड आहे ना काय आहे. इकडे एवढ्या सगळ्या गाड्या आहेत आणि या व्यक्तीने इथल्या शॉपमधल्या व्यक्तीने या गाडीचा फोटो काढून कुठल्या तरी ॲपवरती टाकला होता आणि म्हात्रे पोलिसांनी त्याच्यावरती 1500 रुपयाचा फाईन मारलेला आहे. ह्या अशा जर गोष्टी जर महाडमध्ये होत असतील तर हे चुकीच्या गोष्टी आहेत. तर आता उद्या बघू, उद्या कोर्टात जाऊन आपण त्यांच्यावरती कायदेशीर आपण कंप्लेंट करू शकतो. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि गाईज आता आंघोळ वगैरे आपले चहा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आणि एक तुम्हाला खास गोष्ट दाखवायची, जे आपण ही जी वॉल बनवणार आहे त्या वॉलसाठी आपण काही गोष्टी ऑनलाईन मागवल्या होत्या. जसं की मी सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये की काही मी ऑर्डर केलेल्या आहेत काही गोष्टींसाठी. सो माहितीच बघाय एवढा वेळ मी सगळी बडबड बडबड केली आणि नंतर समजलं की माईकच बंद आहे. क्या करे. ह्या बॉलसाठी मी काही ऑनलाईन गोष्टी मागवल्या तर त्या आज फायनली आलेल्या आहेत. सो त्याची ओपनिंग आपण आता इथे करू. सो हे मागवलं होतं मी ऑनलाईन, ते आता आपण खोलून बघू. आणि अजून एक दुसरी गोष्ट पण आपण रूम डेकोर करण्यासाठी एक केलेली आहे, ती तुम्हाला मागे दिसतच असेल. दिसते का नाही? ज्यांना ज्यांना दिसली त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा मागं काय आहे ते. मी तुम्हाला नंतर दाखवीनच जेव्हा ओपन झाल्याच्या नंतर. बघू आता. फर्स्ट टाइम मागवलंय मी काहीतरी. हे बघा, ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. ट्रॅव्हल. तर हा इंडियाचा मॅप. गोव्याला आपण जाऊन आलो त्यामुळे गोवा. 100% गणपती बाप्पा मोरया, हे तर पहिलं पाहिजे. इट्स टाइम ट्रॅव्हल. पॅक युअर बॅग. हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे. सो ह्या गोष्टी सगळ्यांनी मागवल्या होत्या ऑनलाईन भिंतीला लावण्यासाठी. आणि अजून एक आयडिया आहे अशी माझी की व्हाईट कलर पूर्ण भिंतीला कलर मारायचे, पूर्ण व्हाईट करायचे आणि मधोमध बरोबर मला इंडियाचा मॅप काढायचा आहे. बरोबर मध्ये इंडियाचा मॅप काढायचा आहे आणि पूर्ण त्याच्यावरती सिटी, म्हणजे मला ज्या ज्या ठिकाणी फिरायचं आहे त्या त्या गोष्टी मी तिथे हायलाईट करू शकतो. किंवा ज्या प्लॅनिंग मी करतो तुम्हाला, ती मला माझ्याकडे जी बुक आहे त्यानुसार तुम्हाला माहीतच आहे मला ज्या ज्या ठिकाणी फिरायचं आहे त्याची पूर्ण मी लिस्ट काढतो पहिले. ज्या ज्या गोष्टी फिरायचं, आता मथुरा, वृंदावन, गोकुळ, बरसाना, नंदगाव, अशा बऱ्याचशा ठिकाणी आपण आता फिरलो. ती शक्य गोष्टी झाल्या कारण की माझ्याकडे ही बुक आहे. त्या बुकमध्ये मी सगळ्या गोष्टी करून ठेवतो. सो हे बघा, हा इंडियाचा मॅप. आणि तुम्हाला दिसलं असं माहीत नाही, ज्या ज्या ठिकाणी फिरले त्या त्या ठिकाणी मी असं राऊंड केलेलं आहे. सो हेच मला ह्या वॉलवरती करायचं आहे. आणि मी ज्या ज्या ठिकाणी फिरीन त्या त्या ठिकाणावरती मी राऊंड करून ठेवीन आणि ज्या ठिकाणी मला जायचं आहे त्या ठिकाणावरची प्लॅनिंग मी ह्या मॅपवरती करीन. सो ह्या सगळ्या लिस्ट आहे बघा. म्हणजे टोटल पूर्ण एवढा खर्च, दिवसाला किती खर्च होतं ते पूर्ण. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत, काढलेल्या आहेत. आणि हे बघा, मला ज्या ठिकाणी फिरायला जायचं आहे त्या ठिकाणाची नावं, गोकुळमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या, नंदगावमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या, बरसानामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या, गोवर्धनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी काढून ठेवल्या होत्या आणि त्यानुसार मी फिरलो. सो ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या बुकमध्ये करतो. आणि आता ह्या वॉलवरती पेंटिंग करायचं कारण असं की मला ज्या ठिकाणी फिरायला जायचं त्या फिरायला जायच्या ज्या गोष्टी आहेत त्याची प्लॅनिंग मी ह्या ह्याच्यावरती करणार. आणि शक्यतो आता सोलो ट्रिप मारायचा माझा प्लॅन आहे.
सो लवकरच सांगेन, लवकरच एक प्लॅन माझा चालू आहे. तो कम्प्लीट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगेनच की आपल्याला आता कुठे जायचं आहे, नेक्स्ट प्लॅन कुठे आहे, नेक्स्ट ट्रिप कुठली आहे आपली. सो सध्या पुरते तरी एवढंच आहे. आणि तुम्हाला गोष्ट सांगणार होतो ना मी, की अजून त्या रूममध्ये अजून एक गोष्ट ॲड झालेली आहे. ती म्हणजे तुम्ही जो मागं बघताय तो फ्लॉवर पॉट जो आपण इथं आणून ठेवला होता, तो मी तुम्हाला जवळून दाखवतो. 2 मिनिटं थांबा. हा बघा, हा तो फ्लॉवर पॉट आहे जो आज मी आणला होता. आणि आज पप्पानी याचा झाड आणला, झाड वगैरे लावून मला हा दिलेला आहे आज पप्पानी. सो त्याचेच हे सगळे हे आहे. पण हा ठेवायचा कुठं हा माझ्या अजून डोक्यात आलेला नाही. सो इथं ठेवू शकतो, नाहीतर मग इथं नाही ठेवू शकत, कारण की हा दरवाजा वगैरे ओपन करताना तो तिथं लागू शकतो. एकतर कपाटाच्या बाजूला ठेवू शकतो, नाहीतर मग इथे ठेवू शकतो. पण इथं ठेवल्याच्या नंतर मग हे पडदा बिडद्याचा लोचा होऊ शकतो. सो शक्यतो मी तिथंच ठेवतो. फक्त आता हे असंच शोसाठी लावलेलं आहे. आणि बाकीच्या गोष्टी तर आहेतच फक्त. आणि ही लाइटिंग लावली त्या दिवशी ह्याला. आपण हे आधीच बनवलं होतं सगळं क्लीन करून. हे जे माझं पुस्तक आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. फक्त आता ह्या वॉलचंच टेन्शन आहे. 2 मिनिटं. ह्या वॉलचंच टेन्शन आहे. हे वॉल एकदा कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण फायनली रिलॅक्स होऊ. बघू जेवढं लवकर होईल तेवढा लवकर ही वॉल बनवायचा प्रयत्न आहे माझा. आणि काहीच आता आपण एका गोष्टीवरती डिस्कस करणार आहोत, जसं की हे जे मी मागवलंय स्टिकर, हे क्वालिटी ह्याची चांगली आहे, ठीक आहे क्वालिटी. फर्स्ट टाइम मी मागवलं आहे ह्याच्यावरनं. आणि हे जे आहे स्टिकीटपवरनं मी आज ऑनलाईन काही गोष्टी मागवल्या होत्या. क्वालिटी ठीक आहे, अजून मी काही यूज केलं नाही. सो लॅपटॉप कम्प्युटरला लावायला हे ठीक आहे, पण मला लावायचं आहे वॉलवरती. सो वॉलवरती आता कसं वाटेल ते मला माहीत नाही. आणि याची साईज पण थोडी छोटी आहे. मी बघा साईज छोटी आहे, मला वाटलेला मोठी साईज आहे पण छोटी साईज आहे. इट्स ओके. पण तुम्ही जर लॅपटॉपला लावायला घेत असाल किंवा कम्प्युटरला लावायला घेत असाल तर तुम्हाला ही साईज ओके आहे. आणि क्वालिटी पण चांगली आहे. मी अजून वापरली नाही, यूज नाही केलंय, पण ठीक आहे. हातात घेऊन तर चांगली वाटते क्वालिटी. जर असेल चांगली तर मग आपण अजून ऑर्डर करू शकतो. पण ह्यांचं विषय कसा आहे की तुम्ही 1, 2, 3, 4, 5 अशी ऑर्डर नाही करू शकत. तुम्हाला कमीत कमी 200 रुपयापर्यंत ऑर्डर करावी लागते. आणि हा मी जो स्टिकर घेतलेला आहे हा मला 19 रुपयाला पडला. किती? 19 रुपयाला एक स्टिकर. असे मी 16 स्टिकर मागवलेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8च आलेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. गाईज फसवली मला याने. मी 16 स्टिकर मागवलेले आणि 8च स्टिकर आलेत. कुछ तो झोल आहे. आता मी ह्यांची काय करू, ह्याच्यात तर काहीच नाही बघा. आपण कंप्लेंट टाकू शकतो त्यांच्या पेजला जाऊन. बघू आता, करू आपण त्यांच्या नावाने काहीतरी आपण सर्च करू, कारण की आपण जे मागवलेले ते बरोबर आहेत तेच आलेत का नाही. पण हे 8च आलेले आहेत. आणि मी मागवले होते 16. 400 रुपये माझ्याकडनं त्यांनी घेतले. 400 रुपये. 403 रुपये त्यांनी घेतले. आणि हे 8च स्टिकर आलेले आहेत. आता जेवण वगैरे राऊंड वगैरे मारून मी आता आकाशच्या घरी आलो. आकाश काय करतोय बघण्यासाठी. आणि आता आम्ही काय बनवत होतो माहितीये? आकाश काय बनवतो? वॉटर मिलियन नाही, वॉटर मिलियन. वॉटर मिलियनचं काय बनवतोय आपण? आम्ही आता वॉटर मिलियनचं ज्यूस बनवतोय. वॉटर मेलन बिलन नाही, वॉटर मिलियन. वॉटर मिलियन डायरेक्ट. वॉटर मिलियनचा ज्यूस आता आम्ही पिणार आहोत, बनवणार आहोत आणि खाणार आहोत. आता आम्ही ज्यूस बनवतोय, कट करून त्याच्यात टाकतोय. आम्ही तो ज्यूस पिणार. गरमीचा मौसम आहे, गरमीच्या मौसम मध्ये गार पिण्याची. वॉटर मिलियन नाही, वॉटर मिलियन. आकाशने नवीन नाव काढलं, वॉटर मिलियन. फायनली वॉटर मिलियन आमचा रेडी आहे. वॉटर मेलन, सॉरी हे लागले, सवय लागले. वॉटर मेलन मस्त पैकी वॉटर मेलन आणि केसी
आणि मस्त बेड. सो काही आता राकेश आला बिल्डिंग खाली, तिथं काहीतरी एक विषय झालाय, सो ते चेक करायला जातोय. काहीच आता आम्ही आहोत या शूज शॉप, हे जे सेलिब्रेशन केक शॉप आहे त्याच्या समोर हे जे मोबाईलचं शॉप आहे. तिथं काल एका मित्राने गाडी लावला होता आणि इथं ना नो पार्किंगचा बोर्ड आहे ना काय आहे. इकडे एवढ्या सगळ्या गाड्या आहेत आणि या व्यक्तीने, इथल्या शॉपमधल्या व्यक्तीने या गाडीचा फोटो काढून कुठल्या तरी ॲपवरती टाकला होता आणि म्हात्रे पोलिसांनी त्याच्यावरती 1500 रुपयाचा फाईन मारलेला आहे. ना इथं काहीच संबंध नाही नो पार्किंगचा, ना काय इथं ना बोर्ड आहेत. जर मारायचे तर सगळ्या गाड्यांवरती फाईन मारा, इथं जेवढ्या पण गाड्या आहेत तेवढ्या सगळ्यांवरती फाईन मारतात. एकाच गाडीवरती फाईन मारायचा संबंध नाही. स्वतः आम्ही आलो इथे पण शॉप बंद आहे. म्हात्रेंना आता फोन लावून आम्ही त्यांना विचारतो आणि मग जे काय असेल ते कायदेशीर गोष्टी होऊन जातील या ठिकाणी. मागाचा विषय अर्धवट राहिला, त्यानंतर मग मी घरी आलो. सो आता निवांत मी तुम्हाला गोष्टी सांगतो. माझ्या मित्राची जी बाईक होती ती त्या स्पॉटवरती लावली होती आणि तिथलाच जो शॉपवाला होता त्यांनी फोटो काढून कुठला तो ॲप वगैरे आहे त्या ॲपवरती टाकला होता आणि म्हात्रे पोलीस जे आहेत महाडमधले ट्रॅफिक हवालदार, त्यांनी त्याच्यावरती 1500 रुपयाचा फाईन मारला. ह्या कुठला गोष्ट आहे ती कळली नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही तिथं जाऊन बघितलं की बाबा जर नो पार्किंगचा जर बोर्ड असेल आणि तिथं जर गाडी लावली आपण तर जर फाईन मारला तर ठीक आहे. पण त्या ठिकाणी कुठलाही नो पार्किंगचा बोर्ड नव्हता. जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलं की तिथं कुठल्याच नो पार्किंगचा बोर्ड नव्हता आणि तिथं तुम्ही जर सकाळी दुपारी वगैरे जर गेलं तर तिथं बऱ्याचशा गाड्या लागलेल्या असतात आणि रिक्षा स्टँड आहे, प्लस करून तिथं रिक्षा स्टँड आहे. त्यामुळे नो पार्किंगचा विषयच येत नाही. तुम्ही जर मेन बाजारात जर तुम्ही कुठेही गाडी लावलीत तर ते फाईन वगैरे मारली तर ठीक आहे, आपण समजू शकतो. कारण की तिकडे काही वार दिलेले आहेत. त्या वारांनी त्या साईडला गाड्या लावायच्या असतात. पण तो जो रस्ता आहे जिथं माझ्या मित्राची गाडी होती, जिथं 1500 रुपयाचा फाईन त्यांनी मारलेला आहे, त्या ठिकाणी कुठलेही नो पार्किंगचा बोर्ड नाही आणि तिथं कुठलेही रूल्स नाही आहेत. त्यामुळे जर पोलिसांनी जर तो फोटो काढून जर फाईन मारली असेल तर ठीक आहे, आपण समजू शकतो की पोलिसांना तो अधिकार आहे. पण जर एखादा शॉपवाला फोटो काढून जर त्या फोटोवरती जर पोलीस जर अशा प्रकारे जर फाईन वगैरे मारत असतील तर ते लीगली नाहीये. सो त्याच सगळ्या गोष्टी होत्या आणि आम्ही त्या माणसाला पण भेटलो. तर तो बोलला, की माझ्या दुकानाच्या समोर गाडी लावलेली म्हणून मी फाईन मारला. तर असं जर असेल तर प्रत्येक जर दुकानदार त्याच्यासमोर बाईक लावलं तर नंतर फाईन मारू शकतो आणि सर्वसामान्य लोकं ह्या गोष्टी करू नाही शकत. फाईन भरू नाही शकत. 200-250 रुपयाचा फाईन असेल तर ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट 1500 रुपयाचा फाईन मारता ते पण चुकी नसताना. सो उद्या आम्ही बरेच ज्या ह्या गोष्टीतले जे माहीर आहेत त्यांना आम्ही भेटलो, की हे असं लीगली आहे का? जर असेल तर आम्ही कमीपणा घेऊ. जर नसेल तर मग ह्याच्यावरती काहीतरी आपल्याला अ, आवाज उठवायला पाहिजे. तर मग ते लोकांनी पण आम्हाला हेच सांगितलं. 2 वकिलांना आम्ही भेटलो. त्या 2 वकिलांचं पण एवढंच म्हणणं होतं, की बाबा तिथं जर नो पार्किंगचा बोर्ड असेल आणि तिथं आपण जर गाडी लावली असेल तर आपल्याला फाईन भरावा लागेल. पण तिथं कुठलाही नो पार्किंगचा बोर्ड नाहीये आणि आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आपल्याकडे प्रूफ आहेत. जो फाईनचा जो नोटीस आलेली आहे त्याचे प्रूफ आहेत, फोटोचे प्रूफ आहेत आणि फोटो पण दुकानवाल्याने काढलेले तेच फोटो आहेत, जे फाईनमध्ये आलेले आहेत. सो ह्या प्रकारे आपण 2-4 वकिलांना पण भेटलो. ते पण बोलले, की तुम्ही उद्या कायदेशीर काही गोष्टी आहेत ते तुम्ही करू शकता. आणि आम्ही जेव्हा त्या दुकानदारांना भेटलो, ज्यांनी फोटो काढला, तो सांगायला तयार नाही, की मी फोटो काढला. तो एवढंच बोलतोय, की इथल्या कुठल्यातरी दुकानदाराने ते काढलं असेल आणि त्याच्या दुकानातनं फोटो काढला ते क्लिअर दिसतंय. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर मग ह्या अशा जर गोष्टी जर महाडमध्ये होत असतील, तर हे चुकीच्या गोष्टी आहेत. तर आता उद्या बघू, उद्या कोर्टात जाऊन आपण त्यांच्यावरती कायदेशीर आपण कंप्लेंट करू शकतो आणि उद्या आम्ही जाणार आहोत कोर्टात. कारण की आपली जर चुकी नाही, तर आपण का फाईन भरायचं? आज आमच्यासोबत झालं, उद्या गावातली जी लोकं येतात मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी, त्यांच्यावरती पण करू शकतात ना अशी लोकं. त्याचं त्या दुकानदारांचं म्हणणं असं होतं, आम्ही त्यांना जेव्हा विचारलं, ते बोलतात, की "तुम्हाला जर आमच्या दुकानात जर शॉपिंग करायचं नाही, तर आमच्या दुकानासमोर गाडी लावू नका." तर हे चुकीचं आहे ना. जर मला जर समोरच्या दुकानात जर शॉपिंग करायची आहे आणि तिथं जर कोण गाड्या लावत नसेल, तर त्यांच्या तिथं समोर गाडी लावण्यात अर्थ नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता उद्या बघू, उद्या काय होतंय ते आपण उद्या जाऊ. कंप्लेंट कायदेशीर का म्हात्रे पोलीस जे आहेत त्यांना आपण उद्या भेटू. त्यांना आपण विचारू, की बाबा तुम्ही कसं काय फाईन मारलत किंवा काय? ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्या डिस्कस करू. तो हा सगळा झोलझपाटा आहे महाडमध्ये. आता आजचा दिवस आपला एवढाच होता आणि आता फायनली वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक